आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम जोमानं सुरू ठेवा। एकनाथ शिंदेंच्या नाराजी नाट्यानंतरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर फोडाफोडीवरनं भाजप शिवसेनेत सामंजस्य झाल्याचा दोनही बाजूंकडनं दावा। भाजप आणि शिवसेनेमधली तहाची भूमिका केवळ कागदावरच। जामनेरमध्ये भाजपकडनं शिंदेंचे उमेदवार गळाला, तर हिंगोली शिंदेंच्या सेनेचा भाजपला शह। मुंबईमध्ये नवाब मलिकांवरनं महायुतीत मिठाचा खडा। राष्ट्रवादीकडनं मलिकांना निवडणुकांची जबाबदारी, तर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेल्या मलिकांना भाजपचा जोरदार विरोध। नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह टोकाला। माजी मंत्री सुनील केदारांच्या कार्यशैलीविरोधात प्रचंड नाराजी, पण पक्षश्रेष्ठी मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत। अमरावतीच्या चिखलदरा नगरपालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांचे भाऊ आल्हाद कलोती बिनविरोध, तर फडणवीसांनी सामदाम वापरून मामे भावाला जिंकवलं। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप। पुण्यात एबीपी माझाच्या बातमीनंतर 16 निराधार आजी आजोबांना निवारा। मुजोर संस्थाचालक दादासाहेब गायकवाडची चौकशी सुरू। जागा मिळवण्यासाठी वृद्धांना धरलं होतं वेठीला। सांगलीतल्या शौर्य पाटील या 10वीतल्या विद्यार्थ्याची आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल, मन हेलावणारी सुसाईड नोट। संतापलेल्या पालकांचं दिल्लीतल्या शाळेबाहेर आंदोलन। बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार 10व्यांदा विराजमान। मोदी आणि शहांच्या हजेरीत शपथविधी, तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची सुद्धा हजेरी।